श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। आता जी 4 मे 2025 या रोजी जी नीटची एक्झाम होणार आहे त्याचं ऍडमिट कार्ड NTA च्या वेबसाईटवर आलेलं आहे। ते विद्यार्थी डाउनलोड करून घेऊ शकतात। या ऍडमिट कार्ड जेव्हा आपण डाउनलोड करून घेतो त्यात कोणकोणत्या गोष्टी ह्या नीट पाहायला पाहिजेत। इथे स्क्रीनवर लिंक दिली, त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील लिंक दिलेली आहे। या लिंकवर जाऊन तुम्ही हे ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतात। हे ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी यात चेक करणं गरजेचं आहे ते आपण पाहूयात। पहिली गोष्ट आहे विद्यार्थ्याचं नाव त्याचं स्पेलिंग हे नीट आहे का हे चेक करून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्याची बर्थ डेट ती देखील चेक करून घ्यायची। त्यानंतर पुढची आपली कॅटेगरी जी आहे ती बरोबर आहे का ती चेक करून घ्यायची। गेटवरचं रिपोर्टिंग टायमिंग, त्याचबरोबर गेट बंद व्हायचं टायमिंग हे देखील हॉल तिकीटवर चेक करून घ्यायचं आणि त्याच्या पूर्वीच तिथं पोहोचायचं। म्हणजे रिपोर्टिंग टायमिंग हे 11चे दिले आहे, त्यामुळे त्याच्या पूर्वीच आपण त्या सेंटरवर पोहोचणं गरजेचं आहे। त्याचबरोबर गेट बंद व्हायची वेळ 1:30 वाजताची दिलेली आहे, त्यामुळे एकदा गेट बंद झालं की कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलाही सबब काही कारण सांगितलं तर घेत नाहीत, त्यामुळे त्या वेळेच्या आधीच आपण त्या सेंटरला पोहोचणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं त्या सेंटरचा कोड दिलेला आहे तो चेक करायचा। त्याचबरोबर इथं ऍड्रेस दिलेला आहे, या ऍड्रेस आपल्या घरापासून किती लांब आहे हे चेक करायचं। स्टुडंटच्या पेरेंट्सनी जाऊन हे सेंटर स्वतः जाऊन पाहणं गरजेचं आहे। तुमचे सेंटर आपल्या घरापासून किती लांब आहे तिथे गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल। प्रवास करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची अडचण येऊ शकते याची कल्पना मनात ठेवून आपल्याला किती वेळ लागेल याप्रमाणे घरातून निघणं गरजेचं आहे। जर सेंटरला वेळेत तुम्ही पोहोचू शकत नसाल तर आदल्या दिवशी तिथे जाऊन मुक्काम केलेला नक्कीच योग्य राहील। सेंटरच्या आसपास जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे एखाद्या लॉजमध्ये जाऊन मुक्काम केला तर ते विद्यार्थ्यासाठी बरं पडेल। त्यामुळे पालकांनी जाऊन आधी सेंटर कुठं आहे कसं आहे ते जाऊन 2 दिवस आधी पाहणं हे गरजेचं आहे। या काही सूचना होत्या आपल्या ऍडमिट कार्डवर चेक करायच्या। यानंतरचा व्हिडिओ या ऍडमिट कार्डच्या संदर्भातच येणार आहे, तो देखील पाहत राहा। आजची माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। श्री स्वामी समर्थ।